नमस्कार मित्रांनो, गोल्डन स्टोरीजमध्ये आपलं स्वागत आहे. गोल्डन स्टोरीजमध्ये आजची स्टोरी आहे मी आहे राणी. चला तर स्टोरीला सुरुवात करूया. अहो मॅडम, हो तुम्हालाच म्हणते मी. हल्ली आम्ही बाईसाहेब, माईसाहेब वगैरे न म्हणता सरळ मॅडमच म्हणतो. काही जणी मॅडम म्हणतात. तर मॅडम, तुमची हिंमत कशी झाली मला मोलकरीण, कामवाली बाई, भांडी घासणारी, धुणं भांडी करणारी वगैरे म्हणायची? मला हाक मारताना माझ्या नावाने आणि प्रेमाने हाक मारायची नाही, तर सरळ मेड सर्वंट किंवा मेड म्हणायचं. नीट लक्ष देऊन ऐकून घ्या. मी मोलकरीण किंवा कामवाली नाही. जिथे काम करायला जाते तिथे राणीच्या रुबाबात राहते. मोलकरीण तर कुणी मला म्हणूच शकत नाही. कुठल्याही नोकरीची पत्रास मी बाळगत नाही. मनात येईल तेव्हा तुमची टुकार नोकरी मी सोडू शकते. गरज तुम्हाला आहे माझी, मला नाही. वाटेल तेवढी कामं मिळतात मला. एक घर सुटलं तर 10 घरं असतात, जी मला हातोहात उचलतात. ठेवायचं तर ठेवा, नाहीतर मी चालले. मैं चली ला 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 ला. कामं मी माझ्या मर्जीने आणि माझ्या अटींवर करते, हे तुम्ही विसरायचं नाही हा मॅडम. मला कामावर ठेवाल तेव्हा वेळेचं बंधन मला घालायचं नाही. मी काही तुमच्यासारखी किंवा साहेबांसारखी ऑफिसात काम करत नाही, जिथे वेळेत पोहोचणं कंपल्सरी असतं. मी आरामात माझ्या घरातली कामं करून मग नटून थटून कामावर येते. म्हणून उशीर केला, वेळेवर आली नाहीस वगैरे कटकट करायची नाही, कळलं? एक गोष्ट अजून ऐकून घ्या. माझ्याकडे माझा मोबाईल आहे, त्यावरून मी कुणाशीही कितीही वेळ, केव्हाही आणि कधीही बोलेन. तुम्ही त्यावर आक्षेप घ्यायचा नाही की कामं खोळंबली आहेत, ही गप्पा मारते, असं बडबडायचं नाही. त्याशिवाय मला जेव्हा वाटेल तेव्हा, जितक्या वेळा वाटेल तितक्या वेळा, हवा तेवढा म्हणजे 1.5-2 कप चहा लागतो. त्याशिवाय माझा हातपाय चालत नाही. कडक आणि गोडगट्ट चहा घेताना मला कुणीही हटकलेलं खपत नाही. आणि हो मॅडम, अजूनही दुपारी मला माझ्या आवडत्या सिरियल्स बघायच्या असतात. जर मी फुल स्पीडवर पंखा लावून मूव्ही किंवा सिरियल बघितली तर तुम्ही उगीचच घर डोक्यावर घेऊ नका. कारण टी व्हीवर येणाऱ्या जाहिरातींमुळे माझं सामान्य ज्ञान खूपच वाढतं. कुठल्या डिटर्जंटमध्ये 100 लिंबाची शक्ती आहे आणि कुठली पावडर 10 हातांनी मळ काढते, हे सगळं त्यातूनच तर कळतं. आमचे हात मऊ राहायला हवेत, आम्हाला कंबरदुखीचा त्रास नको, म्हणून तर या सगळ्या जाहिराती असतात. तुम्ही त्या सर्व वस्तू आधीच घरात आणून ठेवा मॅडम. आधीच क्लिअर करा. हा तुमचे सासू सासरे तुमच्यासोबत राहतात का? जिथे म्हातारी खुलं राहतात त्या घरात मी काम करत नाही. कारण जेवढा वेळ आम्ही काम करतो तेवढा वेळ खडूस म्हातारी डोक्यावर उभी राहते. इथून केर काढला नाही, तिथून पुसून घेतलं नाही, असं नाही आणि तसं नाही. खरं कारण असं असतं मॅडम की सुनांवर त्यांची सत्ता नसते, म्हणून ते आम्हाला वेठीला धरतात. आणि हो, तुमच्या घरात लहान मुलं असली तर कधी प्रेमाने मी त्यांना एखादी थप्पड मारली तर लगेच पोलिसात कंप्लेंट करायला जाऊ नका, कळलं ना? माझी स्वतःचीही पोरबाळं आहेतच ना, त्रास देतात तेव्हा त्यांनाही बदलून काढतेच ना मी. तुमच्या मुलांना माझी मुलंच समजेल. कधीतरी दिले 2 धपाटे तर तारांगण घालायची गरज नाही. घरात सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याची धमकी कोणाला देतात? त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याला आणि तुम्हाला कसं गुंडाळायचं ते मला बरोबर येते. अजून एक गोष्ट क्लिअर व्हायला हवी. माझं स्वतःचे रूल्स आणि रेग्युलेशन्स आहेत. मी कामावर जॉईन होण्याआधीच एका महत्त्वाच्या मुद्द्यावर डिस्कस करून घेते. मला आठवड्याला 1 याप्रमाणे महिन्याला 4 सुट्ट्या लागतात. खरं तर मला 6 days वीक ही कामाची पद्धत आवडते. त्याखेरीज सणावाराला सुट्टी मला घ्यावीच लागेल. घरी आम्हीही सणवार करतो ना. त्याखेरीज कधी मी आजारी पडली, कधी नवरा, कधी मुलं आजारी झाली आणि कधी नात्यात एखादी मयत झाली, अजून काही घडलं तर मी रजा घेणारच. तुमच्या घरी पाहुणे येणार तेव्हाही मी रजेवर जाणारच. सुट्ट्यांसाठी वाटेल तेवढी कारणं आहेत माझ्यापाशी. खरं तर रजेची 101 कारणं असं पुस्तकही मी लिहू शकते. पण काय करू, मला लिहायला वाचायला येत नाही ना. पण मी शिकलेल्या भल्या भल्यांचा नशा उतरवते. मॅडम, आता थोडं ॲडव्हान्स विषयही बोलून घेऊया. ॲडव्हान्स घेण्यासाठीही माझ्याकडे 101 कारणं आहेत. गरज तुम्हाला माझी आहे, त्यामुळे थोडी कटकट करून का होईना तुम्ही मला ॲडव्हान्स द्यालच. 4-5 हजार मला ॲडव्हान्स लागतील. कापताना मात्र फक्त मी महिन्याला 200च कापून देईन. कटकट केली तर ॲडव्हान्स परत न करताच तुमचं काम सोडून पडून जाईल. मी अत्यंत प्रामाणिक आहे, चोरीमारी करत नाही. अगदी बारीकशी सुईसुद्धा कधी चोरली नाही. पण बाकी अनेक गोष्टी अगदी बेमालूम नाहीशा होऊ शकतात. पुन्हा माझा संशय कुणी घेणार नाहीच, कारण मी स्वतः काहीच करत नाही, पण दुसऱ्यांना बातमी तर देऊ शकते ना. घरातल्या सर्वांची दिनचर्या मला ठाऊक असते. कोण केव्हा जातं, कोण केव्हा येतं, सोनं नाणं कुठं ठेवलेलं असतं, समुद्रकाठी सुट्टी घालवायला कधी जाणार, हे सगळं मलाच ठाऊक असतं. माझ्याकडून माहिती घेऊन हातसफाई दाखवणारा कोणी वेगळाच असतो. त्यामुळे मला मुद्देमालासकट कधीच कोणी पकडू शकणार नाही. बरं, तर मॅडम, आता थोडं पर्सनलही बोलून घेऊयात. म्हणजे हा मुद्दा तसा रोमॅन्टिक आहे. म्हणजे कसं की तुमचे फारसे म्हातारे न झालेले साहेब किंवा वयात आलेला मुलगा
यांना नादी लावण्याची ही 101 प्रकार मला येतात. आता बघा, केरफरशी करताना माझी साडी पोटऱ्यापर्यंत वर खेचलेली असते. तिकडे त्यांचं लक्ष गेलं किंवा तुम्हीच दिलेल्या लोकट ब्लाऊजकडे ते टक लावून बघत बसले आणि त्यांना खुचखुच व्हायला लागले, तर मला दोष द्यायचा नाही, कारण तुम्ही दिलेलेच लोकट ब्लाऊज मी वापरणार. तुमच्या नकळत त्यांनी मला बक्षिसं चिरीमिरी दिली तर तुम्ही रागवायचं नाही. अर्थात मी या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचूच देणार नाही म्हणा. आणि बरं का मॅडम, एक मजेदार गोष्ट अजूनही तुम्हाला सांगितलेली नाही आहे. तुम्ही कधी स्वप्नातही विचार केला नसेल की तुमच्या घरात काम करणाऱ्या आमच्यासारख्या मेड सर्वंट्स जेव्हा आपसात भेटतात तेव्हा त्या काय काय बोलतात. त्यांच्या गप्पांमध्ये फक्त तुम्हीच लोकच टार्गेट असतात. प्रत्येकीने आपापल्या मालकिनींना त्यांचं रंगरूप आणि स्वभावावरून मजेदार नावं दिली आहेत. कुणी काळी ढुस्स म्हैस आहे, कुणी सुस्तावलेला अजगर आहे, कुणी मांजरीसारखी चोरून खाणारी, तर कुणी फॅशनेबल बेडकी. मॅडम, आम्ही तुमच्या नकला देखील करतो. आम्ही सुटी घेतली की तुमची कशी चिडचिड होते, किती फजिती होते याची नक्कल करून तर आमची खूपच करमणूक होते. आम्ही अनेक तऱ्हेने स्वतःला रमवून घेतो. कॉलनीत कुणाकडे काय चालले, कुणाचं कुणाशी लफडं आहे, कुणाच्या घरात दोघांमध्ये तिसरा, तो किंवा ती, याची बातमी आमच्याकडे असते. त्यातून पुन्हा त्या सर्व बातम्यांना तिखट मीठ मसाला लावून आम्ही त्या सगळीकडे पसरवण्याचं महत्त्व कार्य करतो. या बातम्या व्यवस्थित ब्रॉडकास्ट होतात. आमचं हे न्यूज चॅनल खूपच लोकप्रिय आहे. आपल्या मालकिनीला ब्लॅकमेल करायला मला आवडतं. सणासुदीला बक्षिशी आणि दिवाळीचा बोनस तर घेतेच, पण दरवर्षी पगार वाढही घेते. याखेरीज कुणी आपल्या मेडला काय दिलं हे पण वाढवून सांगते, म्हणजे आपण कमी पडू नये या भीतीने मालकीन मलाही भरभरून देते. आता जाता जाता शेवटचं सांगते, वाटलं तर धमकी समजा. आमच्या घरकाम करणाऱ्या मेड सर्वंट्सची एक युनियन आहे. मीच त्याची अध्यक्ष आहे. आमच्या मंथली मीटिंग्ज असतात. आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आम्ही चक्क संपावर जातो. तक्रार करायला पोलिसात जायलाही मागे पुढे बघत नाही, कारण शेवटी जिंकणार आम्हीच आहोत. कारण कायदा आमचीच बाजू घेणार ही आम्हाला खात्री आहे. आम्ही सर्वव्यापी आहोत, सर्व शक्तिमान आहोत. तुम्हाला कामावर ठेवायचं असेल तर ठेवा, नाहीतर मीही निघाले. तर मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन स्टोरीसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.